चार्ल्स सर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मेहुलचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच छोटी. चला मेहुलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. चांगला आजच्या दिवसामध्ये मेहुलच्या माध्यमातून खेळ दाखवला गेला, चांगलं क्रिकेट आणि बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच मेहुलच्या नावावरती लिहिल्या जातात. व्हेरी वेल डन मॅन. हर्टियस कॉंग्रॅच्युलेशन फॉर मेहुल. मेहुलचे इथे अभिनंदन आणि कौतुकांचा वर्षाव केला जातोय. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी इथे मेहुलने केली. अजून एक महत्वपूर्ण सामन्याला सुरुवात होण्याच्या आधी निखिल पडते हे नाव आहे ना अगदी इथेच थांबते. आम्ही तुम्ही आम्हाला संधी दिलीत याच्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचं धन्यवाद. थँक्यू सो मच. हा तेजस तेजस तो चलिए फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं, सभी का स्वागत करता हूं. ले चलता हूं इस शानदार एलिमिनेटर मुकाबले में और दूसरी ही गेंद पर बड़ी सफलता शाकिब दलवी को यहां मिली है. बल्लेबाज रघुवीर यहां मैदान के बाहर जाते हुए इट्स गॉन. पड़ने के बाद अंदर की तरफ आती हुई हमें दिखाई दी. राइट हैंड ओवर द विकेट से फिर से एक बार शाकिब दलवी हमें दिखाई दे रहे. ये देखिए फिर से एक बार बड़ा स्ट्रोक स्टार्ट नहीं लिया. इसी के बदौलत ये बॉल कैच में कन्वर्ट नहीं हुआ. हाफ चांस से उन्हें फुल चांस में आप हमें कन्वर्ट करना चाहिए और इसी के बदौलत एक रन आता हुआ. इस एक रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर 2 रन एक विकेट के नुकसान पर पहले 4 गेंदों के समाप्ति के बाद शाकिब दलवी सीजीबी शार्क टीम के लिए पहला ओवर लेकर आए हैं. ये देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, विकेट कीपर गेंद के नीचे, रोहन ने लपक लिया है कैच. बड़ी मछली जाल में, अंबर पिसुंडे बैक टू द डगआउट. येस सॉरी, आम्ही बघत होतो की तुमचं लक्ष आहे की नाही. संकेत म्हात्रे यांचं लक्ष आहे. तो नए बल्लेबाज हर्षल वाघमारे मैदान में आए हैं. पहली ओवर में जिस प्रकार आक्रामकता से खेलने का जो प्रयास किया था वो सभी प्रयासों को खारिज कर दिया है. शाकिब दलवी जिन्हें इस ऑक्शंस के पहले बहुत सारी टिकाएं उन पर हुई थी, या खेलेंगे या नहीं खेलेंगे, बल्लेबाजी सिर्फ करेंगे, गेंदबाजी करेंगे क्या, पर शाकिब दलवी ऐसे अनेक मार्गों के ऊपर से गए हैं और इसी के बदौलत उन्होंने इस बड़े मैच में 2 बड़े विकेट चटकाए हैं, 3 बड़े विकेट चटकाए हैं. हर्षल वाघमारे स्ट्राइक एंड पर खड़े हैं, नॉन स्ट्राइक एंड पर तुषार घरत हमें दिखाई दे रहे हैं राइट हैंड राउंड विकेट से. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद हवा में, जान हलक में कैच लपक लिया है. हर्षल वाघमारे भी आते ही मैदान के बाहर जाते हुए
और संदीप जी खंडागले इनकी टीम सीजीपी शाख टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो निर्णय लिया था वो निर्णय अब तक सफल होता हुआ और इसी के साथ पहले ओवर की भी समाप्ति होती हुई पहले ओवर के समाप्ति के बाद 1 रन और 3 विकेट। नए बल्लेबाज लोकेश मैदान में आए हैं। 2 रन 3 विकेट के नुकसान पर डब्ल्यूपीएस टीम धीरज पाटिल गेंदबाजी की कगार संभालेंगे। ओवर नंबर 2 में बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, खिलाड़ी गेंद के नीचे, फिर से एक बार और एक विकेट। लोकेश भी जाएंगे मैदान के बाद। कंबर तोड़ दिए और सीजीपी शाख इसी के लिए जाने जाते हैं क्योंकि पिछले साल भी रनर अप रहे थे। ये देखिए फिर से एक बार बल्ले का किनारा लगा, सहारा मिला विकेट कीपर का और एक विकेट सीजीपी शाख टीम। हॅलो, तर या RCF प्रीमियर लीग 2026 साठी उपस्थित असलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचे इथे आम्ही सहर्ष स्वागत करतो। मॅच चालू ठेव तुझी, मी मध्ये मध्ये बोलतो। या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले स्पॉन्सर विकासजी पडते सर यांना मी रंगमंचावर बोलवतो। अवधूतजी नाईक यांना मी विनंती करतो की पडते साहेबांचं त्यांनी स्वागत करायचं आहे। मी काढलंय तुम्हाला
हॅलो, कोळी सरांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी RCF प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये मी सहर्ष त्यांचं स्वागत करतोय. घेऊन जातोय मॅच मध्ये जिथे 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे आणि अशा वेळेला रोहन गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. रोहन तसं पाहिलं गेलं तर बरेच वर्ष ट्रॉम्बे युनिटमध्ये कार्यरत होते आणि ट्रान्सफर घेऊन आता इथे आलेले आहेत. खरोखरच खूप सुंदर लेदर क्रिकेट ते खेळलेले आहेत. निखिल पडते यांचा आवाज आपण दिवसभर आणि आता संध्याकाळपर्यंत ऐकत होतात. आज खूप सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच निखिल पडते, तुमचं या कमिटीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. चेंडू सीमारेषा पार पोहोचला. प्रश्न मोठे आहेत. जर होईल का, जर आणि तर या शंका कुशंकांवरच आपण ही मॅच खेळत आहोत. आणि अशा वेळेला दिशाहीन चेंडू होता रोहन याचा. क्षेत्ररक्षक वाईडिश शॉट थर्ड मॅनला होते. जोपर्यंत फील्ड करतील अगदी गलिक क्षेत्रामधून चेंडूला फील्ड केलं गेलेलं आहे. 1 धाव पूर्ण झालेली आणि या एका धावेच्या मदतीने 10 धावसंख्या स्कोर कार्डवर. CGP शाख संघ धीरज पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संकेत म्हात्रे असेल, रोहन असेल, शाकिब दळवी असेल, असे महत्वाचे खेळाडू खूप सुंदर पद्धतीने गेमला हँडल करतायत. आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता वाडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक शेखर जोपर्यंत चेंडूला अडवेल, फेकी करेल, सुपूर्त करेल गोलंदाजाकडे, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. आणि या एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. बऱ्याचशा विकेट्स इथे. ओके, 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. मोठा फटका आलाय पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. धीरज पाटील करणार नाहीये कोणती चूक. चुकीची दुरुस्ती करतोय. धावा फक्त 11च आहेत. विकेटच्या साईडला थोडीशी बढोतरी झालेली आहे. आतापर्यंत विकेट्स पडलेल्या आहेत त्या 6 विकेट. 11 धावा 6 विकेट्स. न्यू बॅटर मॅन फ्रॉम शहापूर अनिकेत. बॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव. RCFच्या लेदर टीम मध्ये झालेली निवड. आता त्या निवडीला साजेशी कामगिरी करावी लागेल WPS संघासाठी. फुल टॉस बॉल आडवा बाटने लॉंगॉनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. शेखर पुन्हा एकदा चेंडू खाली जाईल. 2-3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलाय, फेकी केला आणि तोपर्यंत फलंदाज अनिकेत सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. 13 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. तेरा धावसंख्या 6 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना रोहनने टाकलेला हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाले होते परंतु खूप बाहेरून गेला होता असं पंच सांगतायत. आणि अतिरिक्त धावसंख्येने 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे त्या 14 धावा. 6 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहे. CGP शाख संघाच्या खेम्यामध्ये आनंद उत्साहाचं वातावरण आहे परंतु क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू किंवा शेवटच्या मोमेंट्स जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये काही स्थितीत नसतं. आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला रोहनने हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुट कट किंवा स्क्वेअर कट, लेमन कट अशा बऱ्याच शब्दांचा आपण वापर करूया परंतु बॅट आणि बॉलचं मिलन झालेलं नव्हतं तिथे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. लोअर ऑर्डर बॅटिंग या वेळेला फलंदाजी करण्यासाठी तयार आहे आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मला असं वाटतं धीरज पाटील
कोणाला जबाबदारी देणार. मला असं वाटतं सूर्या या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते. आणि चला फिल्डिंगची रचना पाहूयात. कुठे कुठे कशा पद्धतीची ही सजावट, ही नाकेबंदी कशा पद्धतीने केलेली आहे. चला लॉंग ऑनला शेखर आपल्याला पाहायला मिळतोय, लॉंग ऑफला रोहन आपल्याला पाहायला मिळतोय, त्यानंतर शुभम आपल्याला काऊ कॉर्नर किंवा मिड विकेट आपण म्हणूयात. संकेत म्हात्रे डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅनला सुद्धा क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंटला आय थिंक रुपेश मेंगाळ आपल्याला पाहायला मिळतंय, डीप कव्हरला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि गोलंदाज सूर्या. नाचत नाचत टाकलेला हा बॉल गॅप मध्ये ठोकलाय, टप्पा उडून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षय गोळेच्या बॅट मधून आलेला हा चौकार. आखूड टप्प्याचा बॉल, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण शॉर्ट पिच म्हणतो, आणि तो बॉल पुल केला होता डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. गोलंदाज सूर्या. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण अशा बऱ्याच गोष्टी करत असतो. नाईट क्रिकेट खेळत असताना आपल्याला साईड स्क्रीन फार महत्वाची असते. आपण दोन्ही साईडला साईड स्क्रीन लावलेली आहे आणि अशा वेळेला फ्लायटेड डिलिव्हरी, बॉल आकाशामध्ये, जास्त काळ हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, असंच चित्र पाहायला मिळालं. आणि ओहो, डायरेक्ट हिट इज ऑलवेज क्लोज. परंतु पंच पुरुषोत्तम भगत सांगतायत आउट इज. फलंदाजी करण्यासाठी आतापर्यंत खूप कमी धावा आहेत. फ्लड लाईट्स मध्ये खेळण्याची कधी कधी आपल्याला, कधी कधी नव्हे तर कोणाला जास्त प्रॅक्टिस नसावी आणि लाईट्स मध्ये क्रिकेट खेळणं हे चॅलेंज असतं. आणि अशा वेळेला थोडंसं प्रॉब्लेम फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात बरेचसे कर्मचारी आपले. अशा वेळेला मोठा फटका खेळला. डीप मिड विकेटला शेखर आहे, शेखरकडे बऱ्याच वेळेला बॉल या मॅच मध्ये गेला. आता बघा समोर होती आपल्याला विकेट घेण्याची संधी, तरी सुद्धा आपण स्ट्राईक एंडला बॉल फेकलाय. 1 रन शॉट, हिट विकेट. ओके, हिट विकेट झालाय मित्रा. हिट विकेट झालंय. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आम्ही फसलो कारण दिसलंच नाही आम्हाला. खूप दिवसानंतर नाईट्स क्रिकेटमध्ये ही समालोचन करण्याची संधी मिळते. RCF परिवाराचं किंवा RCFच्या सर्व मॅनेजमेंटचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन की सर्व खेळाडूंच्या भविष्यासाठी किंवा उत्कर्षासाठी तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे या मैदानावर फ्लड लाईट्स लावण्याचा, तो फार सुंदर निर्णय आहे आणि सर्वांना हवा असा वाटणारा सुद्धा आहे. आणि फ्लड लाईट्स लावल्यानंतर ज्या वेळेला RCF प्रीमियर लीग ही संकल्पना सीझन 4 ची अस्तित्वात आली आणि त्या संकल्पनेमध्ये एक महत्वाचा विषय मांडला. मी वारंवार त्या गोष्टींचा उल्लेख करतो, परंतु या वेळेला फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल सुटलाय आणि बॉलचा क्लिअर रिव्ह्यू फॉर 4 or 6. तिसऱ्या पंचांना मी विनंती करतो. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा असे आपण बरेचसे किस्से पाहत असतो की रिव्ह्यू किंवा साईड स्क्रीन, फ्लड लाईट्स, एखादा निर्णय चुकला तर तो आपण चेक करू शकतो. लाईव्ह अपडेट सुद्धा आपल्याकडे आहेत. बऱ्याचशा गोष्टी आपण या प्रीमियर लीग मध्ये अपडेट केलेल्या आहेत आणि खरोखरच खरं तर ही प्रीमियर लीग
प्रत्येकाचं मन वेधून घेते, यात तेळ मात्र शंका नाही आहे. कारण आपण बऱ्याच गोष्टींच्या वर चर्चा केलेली आहे, परंतु खेळाडूंच्या सांघिक भावनेने कंपनीमध्ये सुद्धा सांघिक भावनेला थोडासा एक वेगळा इम्पॅक्ट पडू शकतो. बाउंड्री आहे, चौकार. सो चांगला निर्णय आहे. डिसिजन घेतला की रिव्ह्यू साठी चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे. मोठा फटका कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, निर्मनुष्य जागेत बॉल ठोकलाय, परंतु आउटफील्ड दवबिंदूंच्या सड्यामुळे कदाचित स्लो झाली असावी आणि तिसरी सुद्धा कदाचित पूर्ण झाली आहे. येस 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 पूर्ण झालेली आहे. परागने विवेकने आल्या आल्या आतापर्यंत 7 धावा बनवलेल्या आहेत आणि त्या 7 धावसंख्येच्या मदतीने 26 धावसंख्या झालेल्या आहेत. कसं बस रन बॉल इक्वेशनच्या पुढे गेलेले आहेत. पाहूयात एकंदरीत उरलेल्या काही चेंडूंमध्ये एकच बॉल आहे आणि त्या बॉलवर मोठा फटका आला तर धावसंख्या 30 पार होऊ शकते. जर आणि तर काय होईल. सूर्या लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीचा हा जो निर्णय त्याने घेतलेला आहे. अनिकेतला मिळालेला हा ओव्हर पिच पद्धतीचा बॉल, ओव्हर दी लॉंग ऑन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय या पहिल्या सत्राची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये पडलेल्या महत्वपूर्ण 2 विकेट्स, त्या दबावाखाली खेळत असताना 4 ओव्हरचा फॉर्मॅट या लीग स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच अस्तित्वात आलेला आहे. आता हा का घेतला आपण 4 ओव्हरचा फॉर्मॅट? कारण जर 6 ओव्हरचा फॉर्मॅट आपण खेळवला तर मात्र खूप वेळ होऊ शकतो, 12 वाजू शकतात. त्यामुळे आपण ओव्हर्स कमी केलेले आहेत आणि 10 10:30 पर्यंत या मॅचेस कंप्लीट करण्याचा आपला प्रयत्न आहे. कधी कधी मॅच मध्ये काही गोष्टी अशा घडतात, त्या गोष्टीमुळे खूप जास्त वेळ जाऊ शकतो. सो कॅल्क्युलेटेड आपल्याला राहावं लागते. हॅलो, सन्माननीय प्रमोद घासे सर इथे आलेले आहेत. तुमचं सुद्धा या RCA प्रीमियर लीग मध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. खरोखरच हे RCA प्रीमियर लीग. आता मुख्य मंचाच्या थोडं समोर जाऊयात. ज्या ट्रॉफीज आपण ठेवलेल्या आहेत, ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज खरं तर लक्षवेधी आहेत. खूप वजनदार आणि देखण्या ट्रॉफीज आपण पाहतोय. म्हणजे मॅन ऑफ द मॅच, 3 क्रमांकाच्या ट्रॉफीज, त्याच नंतर सन्मान चिन्ह, मोमेंटो, हे सर्व लक्षवेधी आहेत. आणि खरोखरच या सर्व ट्रॉफीज असू द्यात, मैदानाची जी बाजूला केलेली ही नाकेबंदी आहे, बॅरिगेशन म्हणते, हे बॅरिगेशनने सुद्धा या मैदानाची शोभा आणखीनच वाढलेली आहे. त्याचबरोबरीने मंडप डेकोरेटर्सने काम केलेलं आहे या मैदानावर, त्यांनी सुद्धा या मैदानाची शोभा वाढवलेली आहे. आणि अजून एक डिपार्टमेंट्स आहेत ज्या डिपार्टमेंटने या स्पर्धेला 7 समुद्रा पार नेण्याचं काम केलेलं आहे. असं tenniscricket.in, या tenniscricket.in माध्यमातून RCA प्रीमियर लीग सीझन 4चा हा थरार आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहतो. हॅलो, बऱ्याचशा आपल्या कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावण्याचं काम केलेलं आहे. त्यापैकी सन्माननीय वाघे सर यांचं सुद्धा मी नाव घेईन, तुषार नाईक सरांचं नाव घेईन, समीर कवळे सरांचं मी नाव घेईन, राजन ठाकूर सरांचं नाव घेईन, मनोज भाईंचं सुद्धा मी नाव घेईन, चित्रसेन कठोर सरांचं मी नाव घेईन, त्याचबरोबर विनोद रुईकर सरांचं मी नाव घेईन, सागर सामंत सरांचं मी नाव घेईन, निखिल पाटील सरांचं मी नाव घेईन, संतोष घरत सरांचं मी नाव घेईन, सचिन जाधव सरांचं नाव घेईन, समीर पडवळ सरांचं मी नाव घेईन, अब्राम आवस्कर सरांचं मी नाव घेईन, अवधूत नाईक सरांचं नाव घेईन, पेडी पाटील सरांचं मी नाव घेईन, अनिल थळकर सरांचं मी नाव घेईन आणि प्रसाद सुरे यांचं सुद्धा मी नाव घेईन. आणि त्याचबरोबरीने मॅन ऑफ द सिरीज साठी विशाल पाटील यांच्याकडून टायकाचे शूज आलेले आहेत, दीपक कलेल यांच्याकडून बेस्ट बॅटर साठी टायकाचे शूज आहेत, सिद्धनाथ खांडेकर यांच्याकडून बेस्ट बॉलर साठी शूज आलेले आहेत टायकाचे, आणि त्याच वेळेला गौरव सुतार यांच्याकडून टायकाचे शूज बेस्ट फिल्डरला सुद्धा आलेले आहेत. विकास पडते सरांकडून या
स्पर्धेसाठी सुद्धा हातभार लागले गेलेले आहे, त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. वळूयात या मुकाबल्याच्या सेकंड इनिंग कडे, जिथे चोवीस चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर असणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये जिथे 27 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे, गरज असणार आहे. आता पुन्हा एकदा आपण थोडासा कॅल्क्युलेट करूयात की कशा पद्धतीने मॅच खेळावी लागेल. प्रथमतः आपण CGP शाख संघाचा विचार करूयात. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली तर अर्ध काम सोपं होऊ शकतं आणि त्याच प्रयत्नामध्ये रोहन आणि धीरजची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. पण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा पडताळली जावी याच उद्देशाने मी म्हणेन की WPS संघाला या महत्त्वपूर्ण 2 फलंदाजांपैकी एका फलंदाजाला बाद करावं लागेल. मी तर म्हणेन धीरज पाटीलची विकेट ही फार महत्त्वाची असणार आहे. धीरज पाटीलची विकेट मिळाली, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये स्वस्त्यामध्ये मिळाला तर आणि तर मात्र इथे मॅच मध्ये रंगतता, रोमहर्षकता, चित्तथरारकता हे सर्व काही पाहायला मिळेल. मॅच इज ऑन. ओहो, व्हॉट अ बॉल, जस्ट मिस. लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल आपण पाहिलेला आहे. अंबर पिसुंडेच्या माध्यमातून धावसंख्या सुरू झालेली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा झालेली आहे. अकाउंट ओपन झालेले आहे. या अतिरिक्त धावसंख्येने 1 धाव स्कोर कार्डवर रोहन. त्याची बॅटिंग ट्रान्स पहा, पोझिशन पहा, बॉडी बॅलन्स खूप चांगला आहे. पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला, खूप सुंदर बॉल अंबर पिसुंडेचा. आता आपण अंबर पिसुंडेचा सुद्धा विचार करूयात, कारण लेदर क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. चेंडूला हातभर वळवण्याची सुद्धा स्किल आहे. तितक्याच गतीने टाकतो आणि त्याच गतीमध्ये तो बॉल स्विंग करतो आणि हे कदाचित या फ्लड लाईट्स मध्ये खेळणं एक चॅलेंज असणार आहे बॅटरसाठी आणि ते चॅलेंजिंग बॉल रोहनसाठी टाकला होता. अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे चाच पडले परंतु आउटफील्ड थोड्या अंशी स्लो आहे आणि त्यामुळे 2 धावा क्षेत्ररक्षक वाचवू शकलेले नाहीये. कधी कधी या गवताच्या गालीच्यावर खेळत असताना तुमच्या शूजला स्पाइक्स असणं फार गरजेचं आहे. फ्लॅट शूज घालून तुम्हाला जमत नाही ते, कारण दवबिंदूंचा सडा जर पडला तर पाय स्लिप होऊ शकतो, इंजुरी होऊ शकतात. बऱ्याचशा गोष्टी या क्रिकेटमध्ये आता अपडेट झालेल्या आहेत आणि अशा वेळेला अंबर लेग कटर बॉल, वेरिएशन, परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. चेंज इज द ओनली अल्टिमेट थिंग. परिवर्तन करणं हे फार गरजेचं असतं. आता टेस्ट क्रिकेटमध्ये एकाच टप्प्यावर वारंवार बॉल टाकले जातात, परंतु टेनिस क्रिकेट सारख्या शॉर्ट टर्म फॉर्मॅटमध्ये तुम्ही एकच चेंडू वारंवार टाकू शकत नाही. आणि अशाच पद्धतीने अंबर पिसुंडेने केलेला हा एक जबरदस्त प्रयत्न अंगलट याला रोहनच्या राईट हँड ओव्हरती विकेटने. मोठा फटका, सरळ ऑफ ड्राईव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये, लॉंग ऑफला. इथे मात्र आपल्याला तुषार घरत पाहायला मिळतंय. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 4 धावा. अजूनही विकेटच्या शोधामध्ये हे शोध सुरू ठेवणं फार गरजेचं आहे. शोधाल तरच सापडेल, अन्यथा मात्र तुम्हाला काहीतरी विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागेल. आणि याच उद्देशाने धीरज पाटील एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू शकतो. यावेळचा चेंडू पहा, वाडी स्ट्रॉंग ऑफ पेक्षा कव्हरला, पायाने बॉल अडवलाय. मॅच क्रिकेटची आहे परंतु फुटबॉल सारखा बॉल अडवलाय. धावसंख्येत 2 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या. या पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 चेंडूंमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. चला, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये शांत, संयम आणि ज्या पद्धतीने क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. अजूनही 1 बॉल बाकी आहेत आय थिंक, कारण पहिला बॉल वाईड आला होता. सो डेफिनेटली त्या गोष्टी सुद्धा लक्ष केंद्रित करणं हे फार गरजेचं आहे. आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा ICC वर्ल्ड कपचा मुकाबला चालू आहे. 195 धावांची वेस्ट इंडिज संघाने मजल मारलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण म्हणूयात की भारत जिंकावा. आणि अशा वेळेला खेळलेला मोठा फटका, तुषार घरत चेंडूच्या खाली करणार नाहीये कोणतीही चुकी. कॅप्टनने घेतला कॅप्टनचा बळी. फलंदाज
संजीवनी देणारी सुद्धा असेल, यात तेवढं मात्र शंका नाहीये. वळूयात मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. या फ्लड लाईट्स मध्ये वळलेला बॉल किंवा स्पिन झालेला बॉल किंवा फिरलेला बॉल, घुमवलेला बॉल खेळणं हे एक चॅलेंज असणार आहे. आणि तेच चॅलेंज घेऊन WPS किंग्स संघाकडून हर्षल वाघमारे लेफ्ट हँड राऊंड विकेटने आलेला आहे. हेवी वॉटर डिपार्टमेंट मधून सध्या तो या आपल्या RCF परिवारामध्ये सामील आहे. आणि पाहूयात काय करतोय. आहा, शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल विकेट किपरच्या डोक्यावरून डायरेक्ट ऑलवेज क्रूज. आहा, तुषार खरत बॅकअप साठी आहेत. धाव घेण्याची कोणतीही संधी नव्हती. एक धाव तर जरूर पूर्ण झाली होती, परंतु दुसऱ्या धावेसाठी थोडे अंशी रिस्क घेण्याची आवश्यकता होती. 7 धावसंख्या, पहिला विकेट गारद झालेला आहे. क्रिकेटमध्ये बरेचसे चॅलेंजेस असतात, ते चॅलेंज तुम्हाला ऍक्सेप्ट करून तुमचा खेळ हा बहरवत राहणं हे फार इम्पॉर्टंट असतं आणि हेच गरजेचं आहे ना. या क्रिकेटच्या पटलावर तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर राहता हे देखील फार महत्वाचं आहे. कॉर्पोरेट क्रिकेट जसं पाहिलं गेलं तर आपण नॅशनल क्रिकेट खेळतो, कारण विविध स्टेटमधून आपल्या या परिवारामध्ये बरेचसे कर्मचारी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यामुळे बोल संतोष, बोल काय झालं, कोण नाही होते काय, कोण, हा एक मिनिट स्वप्नील, धन्यवाद कपिल. आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना आहे ते हर्षल वाघमारे यांच्या मार्फत फकीरपाडा संघाचा हा खेळाडू आणि गुणी खेळाडू टप्प्यात गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. अनेक वर्ष क्रिकेटला दिलीत त्यांनी आणि चेंबूरमधनं इथे ट्रान्सफर झाला. चेंबूरमध्ये सुद्धा त्याने आपल्या RCFचं मैदान गाजवलेलं आहे मित्रांनो. बघूया पुढील चेंडू हर्षल कडून आणि आता मात्र उंच पुढा मारलेला हवेत गेलेला आहे आणि चौकार, 1 बाउन्स, चौकार. आणि आता मात्र अतिशय सुंदर चेंडू, लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. साकीब मोठा फटका मारण्याच्या तयारीत होता, मात्र काहीच समजलं नाही. बॅटची कडा घेतली, टप्पा आणि विकेट किपर मिलिंद पाटील यांच्या हातात, विकेट किपर रघु यांच्या हातात स्थिरावलेला. आणि खरोखर लोअर स्कोर आहे मित्रांनो, पण या लोअर स्कोर मध्ये सुद्धा हर्षल आपल्या बॉलिंग मधून प्रयत्नाची पराकाष्ठा करताना बघा कशा प्रकारची फिल्डिंग सजवलेली आहे. सुंदर असं RCFचं वातावरण आहे आणि RCFचे उच्च पदस्थ आपल्या समोर बसलेले आहेत आणि सामन्यांचा आनंद घेत आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत आहे ती WPS संघाकडून. धावा थोड्याशा कमी आहेत, पण तरीही चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली जाते इथे. आणि पुन्हा एकदा हलकासा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू आणि डीप आणि सुंदर सुंदर प्रकारचा क्षेत्ररक्षण म्हणता येईल मित्रांनो डीप स्क्वेअर लेगला. नक्कीच आपल्या संघासाठी जर चौका नसेल तर 2 धावा वाचवलेल्या आहेत विवेकने आणि रिव्ह्यू साठी माग केली आहे. पंचांनी जरा रिव्ह्यू बघायचा आहे चौकार आहे की नाही. तत्पूर्वी विवेकने सुंदर प्रयत्न केला डीप स्क्वेअर लेगला आणि हर्षलने सुद्धा चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी इथे केलेली आहे. साकीब दळवी सारख्या चांगल्या प्लेयरला त्यांनी जखडून ठेवलेलं आहे. आणि नक्कीच मित्रांनो जे फलंदाज 2 उभे आहेत, रोहन वर्तक मॅन फ्रॉम वर्सोली आणि साकीब दळवी मॅन फ्रॉम नवगाव. रोहनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एकाच टीम मधनं आम्ही खेळायचो आणि अतिशय सुंदर लेदर क्रिकेटचा प्लेयर, म्हणजे आता नुकताच रोडंडाला झालेल्या लेदर क्रिकेटमध्ये प्रसाद अलिबागचं प्रतिनिधित्व करून आलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा क्रिकेट त्याच्या मार्फत होतो. JSM कॉलेज अलिबाग मध्ये असेल, नंतर आपल्या RCFच्या टीम मध्ये असेल गेल्या वर्षी आणि गावातनं सुद्धा चांगल्या प्रकारचा आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट रोहन खेळतो आणि नक्कीच त्याच्या मोठ्या अनुभवाचा इथे फायदा होईल. लो स्कोरिंग मॅच आहे आणि याच्यामध्ये
कशा प्रकारचे फटकेबाजी करायचे, कसे टॅकल करायचे आहेत, कशा 1-2 धावा चोरून काढायच्या आहेत. पण तत्पूर्वी मित्रांनो मी चौकार आहे मित्रांनो, चौकार स्कोर झालेला आहे तो 15 धावा. 15 धावा झालेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया कोणी असतील तर स्टेजवर यायचं मित्रांनो. अवधूत नाईक आमचे मित्र, समीर पडवळ, मंडलिक साहेब यांना विनंती करतो, साहेब स्टेजवर या. तुमच्या मार्गदर्शनाची आणि उपस्थितीची आम्हाला खरोखर नितांत गरज आहे. आणि पुन्हा एकदा साकीब दळवीच्या बॅटमध्ये उंच फटका आणि 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 अकरा बॉल 6 धावा अशा माफक धावांचं आव्हान आहे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. जर पोहोचायचं असेल WPS लायन्स संघाला तर नक्कीच 11 बॉल आणि 6 धावा. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हे काही अशक्य नाही, कारण क्रिकेटमध्ये काहीही सांगू शकतो नाही, कारण अनिश्चितता खेळ आहे क्रिकेट आणि काही होऊ शकतं. पुढील चेंडू घेऊन येतील तुषार घरात आणि आता मात्र आपटलेला चेंडू तुषारांच्या मार्फत 1 धाव धावून काढले रोहन याने. अतिशय सुंदर फलंदाजी, त्यासोबत सुंदर गोलंदाजी सुद्धा. तुषार घरात मॅन फ्रॉम थळपेठ, एकविरा थळ आणि थळेश्वर थळ या अनेक संघांमध्ये ज्या संघाने आपल्या अलिबागच नाही रायगड जिल्ह्यामध्ये नाव गमावलेलं त्या संघाचा सदस्य असलेला तुषार घरात पुढील चेंडू आणि आता मात्र साकीबने उडवलेला आहे आणि रोहन अतिशय सुंदर झेल अक्षय गोळे यांच्या मार्फत. खरोखर टाळ्या, खरोखर खरोखर थोडे अजून 20-22 रन असते तर खरोखर मॅच मध्ये रंगत आली असती. आणि नक्कीच बक्षिसं लावण्यासाठी आतुर होत आहेत माझे मित्र राकेश आणि अवधूत, पण मॅच तेवढी उत्कंठेला गेलेली नाहीये. अतिशय माफक असं धावांचं आव्हान आहे, त्यामुळे नक्कीच तेवढं तरी संकेत काढू शकेल. बघूयात, संकेतने सुद्धा लेदर क्रिकेटमध्ये अनेक वर्ष खेळलेला आहे, त्याचा तो क्लास आहे. आणि मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे रोहन एक बाजू धरून ठेवतोय, त्याला माहित आहे त्याचा रोल, त्याला माहित आहे काय करायचं आहे. अनेक वर्ष क्रिकेटला दिलीत त्याने. तशीच तुषार घरात सुद्धा. मित्रांनो आपल्या आरसेफ मध्ये अनेक क्रिकेटपट्टू आहेत आणि त्या क्रिकेटपट्टूंच्या खेळाला वाव मिळण्यासाठी आपला हे प्रयत्न होता आरसेफ प्रीमियर लीग आपल्या कमिटीने आणि मुख्यतः म्हणजे आपल्या मॅनेजमेंटने त्याला चांगली साथ दिली आणि हे सामने आपण आता खेळतोय. आणि एक चांगला पॅटर्न सुप मारला आणि 1 धाव होऊन काढलेली आहे. दुसऱ्या धावेकडे आगे कुछ नाही, 1 धावेवर समाधान. धावसंख्या कमी करायची आहे, त्यामुळे अजूनही 3 धावा पाहिजेत. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज आहे. चुकीची दुरुस्ती. मित्रांनो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या आरसेफ मध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत आणि खेळाडूंना वाव मिळण्यासाठी एक चांगलं मैदान आपल्याकडे नक्कीच उपलब्ध आहे. वर्षानुवर्ष त्याचा एक चांगला फायदा म्हणून हे 4थं वर्ष आरसेफ प्रीमियर लीगचं आपल्या इथे खेळलं जातं. आणि हे 4थं वर्ष खेळताना मित्रांनो मुख्यतः आपले जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यामध्ये ईडी साहेब झाले, DGM GM सर्व आपल्या आणि PR या सर्व डिपार्टमेंटने आपल्याला चांगली मदत केली आणि पुन्हा एकदा उडवलेला आहे बॉल आणि पुन्हा एकदा झेल अक्षय गोळे यांच्या मार्फत आणि फलंदाज बाद. तर मित्र आहे ते चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्या आरसेफ मध्ये व्हावं, खेळीमेळीचं व्हावं. आणि नक्कीच मित्रांनो आपण जो बॅनर पाठवला आहे त्या बॅनर मध्ये आपल्या आरसेफचं जे एक दर्जा आहे जागतिक स्तरावर, कारण का आरसेफ ही फक्त भारतापुरती मर्यादित नाही आहे. अनेक ठिकाणी आपल्या आरसेफचे
खरं तर जात असतात आणि आपल्या आरसेपचं नाव हे साता समुद्रापार आहे, त्यामध्ये काही शंका नाही आहे. आणि या साता समुद्रापार नाव पोहोचवण्यामागे जे आपले रिटायर झालेले माणसं आहेत, ज्याने आरसेपचा पाया रचलेला आहे, ज्याने आरसेप उभारलेले आहे आणि आता त्यांनी जे रोपटा लावलेले जी फळं आपण खातो त्यांचे सुद्धा आभार मित्रांनो. तुम्ही जे आरसेपसाठी जे इतके अहोरात्र मेहनत केलीत आणि काम केलं त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि फक्त 4 धावा पाहिजेत मित्रांनो. या सामन्यामध्ये जो विजयी असेल तो सेमीफायनलचा सामना खेळेल बॅगिंग बिबट्यासोबत. आणि आता मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू आणि थोडस फंबल होते. एक धाव मात्र धावून निघते. तुषारच्या मार्फत चांगली गोलंदाजी मित्रांनो म्हणता येईल, कारण का अतिशय कमी धावात असून सुद्धा पूर्ण प्रयत्न करत आहे WPS संघ. कारण खरोखर प्रयत्नांनाच यश येतं आणि अक्षय गोळचं मी विशेष कौतुक करेन. 2 चांगले झेल त्यांनी टिपलेले आहेत. निश्चितच सामन्याचा निकाल मला माहित नाहीये, पण सामन्याच्या निकालापूर्वी ज्या अक्षयने त्याच्या टीम साठी जे प्रयत्न केले ते वाखाणण्याजोगे आहेत. नक्कीच टीम मीटिंग घ्यायची नाही मित्रांनो, लवकरच लवकर खेळ करायचा, कारण का रात्र झालेली आहे, आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच WPS संघाचे वानखेडे साहेब आणि आमचे मित्र संदीप खंडागळे साहेब CGP शार्क्सचे बाजूबाजूला बसलेत. सामन्यामध्ये मित्रांनो काही असो, पण जी मैत्री आपली मैदानावर आहे, जी आपल्या आरसेप मध्ये आहे, ती अजूनही अबाधित. त्यांनी हात मिळवून हस्तवंदन करून एकमेकांची मनं तर जिंकली आहेत, परंतु ज्या प्रकारचं क्रिकेट खेळले त्यांच्या दोन्ही टीमनी खरोखर प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फोडलेली आहेत. कारण का एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट व्हावं, हार जीत होतेच, कोणी हारणार कोणी जिंकणार, 4 विनर तर नसणार आहेत मित्रांनो, पण जे चांगल्या दर्जाचं क्रिकेट आहे ते नक्कीच आपल्या ग्राउंडवर झालं पाहिजे. त्याचा अनुभव आणि त्याचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे, त्यासाठीच हा अट्टहास होता. आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला मिळतं इथे. विवेक मोहिते गोलंदाज आणि विवेक एक फिरकीपटू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्यात. शुभम कदम स्ट्राईक घेतील विवेकसाठी. आणि आता मात्र खरोखर थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चौकार आणि विजयी झालेला आहे ते CGP शार्क्स. आणि माझे मित्र संदीप खंडागळे यांचा आनंद गगनात मावेना, उठून उभे राहिले आहेत आणि आपल्या टीमसाठी चेअरअप केलेला आहे. नक्कीच संदीप खंडागळे यांचे अभिनंदन, CGP शार्क्स संघाचे अभिनंदन नक्कीच. पण तत्पूर्वी WPS संघाचे खरोखर मनापासून कौतुक, कारण स्कोर कमी असताना सुद्धा त्यांनी हा सामना शेवटपर्यंत नेला आणि एक चांगलं क्रिकेट आम्हाला बघायला दिलं. मॅन ऑफ द मॅच शाकिब दळवी.